वडापाव किती दिवस झाले चालू आहे? किती वर्ष? 35-36 वर्ष झाले असतील. 40 वर्ष ह्या जागेमध्ये वडापाव चालू आहे. दादा, वडापाव फेमस कशासाठी आहे? वडापाव एक नंबर वडापाव आहे इथला. चटणी वगैरे जी आहे ती खरोखरच वडापावला साजी. आणि नारळाची चटणी आहे आणि मिरचीचा ठेचा पण आहे जबरदस्त. आणि ते वडापाव बघू शकता, अत्यंत गरम गरम असे वडापाव आता बनून तयार होतात. मंडळी, आपण जातोय कॉर्नरचा वडापाव, जो लोणेऱ्यामध्ये आहे. प्रसिद्ध आणि खूप चांगला वडापाव. खूप साऱ्या चटण्या वगैरे देतात, त्या आपण खायला जातोय. बघूया. आणि हा ब्रिजचा खाली आहे महालक्ष्मी सुपर मार्केट आणि त्याच्या पुढे असलेला कॉर्नरचा वडापाव. बऱ्यापैकी गर्दी आहे आणि त्या ठिकाणी जाऊन आपण वडापाव तुम्हाला घेतो, वडापाव दाखवतो. तुम्ही जर का या भागामध्ये येणार असाल तर वडापाव नक्की खा. तर मंडळी, चांगल्या गोष्टींचं प्रमोशन करणं हेच आपलं काम आहे. या बाजूला जो रस्ता जातोय हा गोरेगावला जातोय. इथे आहे भवानी स्वीट आणि तुम्हाला जो मी वडापाव बोललो हा वडापाव आहे या ठिकाणी समोर. आता सध्या तो वडापाव म्हणजे वडापाव तळण्याचं काम चालू आहे, त्यामुळे म्हटले 2 मिनिटं जरा लागतील. तर थोडा वेळ लागेल, थोडा वेळ आपण वाट बघूया, त्याच्यानंतर तिथे जाऊया, कारण त्याला थोडासा वेळ आहे. कुठली पण गोष्ट चांगली असल्याशिवाय फेमस होत नाही. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय अनेक लोक वडापावच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. सकाळचे साधारणपणे 9 वाजले. खूप सारे लोक वडापाव खाण्यासाठी उत्सुक आहेत. वडापाव खायचा दादा? हो. कसा आहे वडापाव? एकदम फेमस. फुल फेमस. फुल फेमस. म्हणजे मुंबई गोवा महामार्गावरती जर का तुम्हाला भूक लागली, कारण मुंबईपासून लोक निघतात, मध्ये भूक लागते, आणि वडापाव अशी गोष्ट आहे की तुम्हाला खिशामध्ये पैसा असू दे किंवा नसू दे, कोणी वडापाव खाऊ शकतं. 15-17 रुपयात 2 वडापाव खाल्ले, 31 रुपयामध्ये काम होते, पोट भरते, तुम्ही गावाला जाऊ शकताय. आणि मला असं वाटतं की हा जो वडापाव आहे अनेक वर्ष आपण खातोय, कॉर्नर वडापाव बऱ्याच लोकांना माहिती असेल ना ते, पण या चॅनलच्या माध्यमातून जी लोक आहेत ती इथे नक्की खातील आणि टेस्ट करून जातील. सगळ्यांनी नक्की या. हा, आणि मी काय बोलतोय की एखादी गोष्ट गर्दी कधी होते, जी गोष्ट चांगली असेल तिथे. असं कोण पण कुठे पण थांबत नाही. आता इथे वेटिंग मध्ये लोक दादा वडापाव तळतात आपले, हे बघा इतकी सारे लोक वेटिंग मध्ये. आणि आता मला असं वाटतं की अजून गर्दी कमी आहे. आणि यांचा वडापाव, आता मगाशी आपण आलो, वडापाव आपल्याला भेटलाच नाही, म्हणजे संपून गेला होता. तर त्यांना म्हटलं की पटकन आपल्याला 4-5 वडापाव बनवून द्या. त्याने घाईघाईने हे काम चालू केलंय बघा. आता वडापाव फेमस कशासाठी आहे? वडापाव एक नंबर वडापाव आहे इथला. चटणी वगैरे जी आहे ती खरोखरच वडापावला साजी चटणी. चटणीसाठी फेमस आहे? हो, चटणीसाठी फेमस आहे. आणि त्या चटणीमुळे वडापावची टेस्ट एक वेगळी टेस्ट आहे, त्याच्यामुळे इथे भरपूर गर्दी होते. म्हणजे बटाट्याची भाजी चांगली आहे. हो हो हो. चटणीमुळे जो वडापावला जो स्वाद आहे तो वेगळाच आहे. हो हो. गोड चटणी आहे आणि नारळाची चटणी आहे आणि मिरचीचा ठेचा पण आहे जबरदस्त. आणि ते वडापाव बघू शकता, अत्यंत गरम गरम असे वडापाव आता बनून तयार होतात. थोडा वेळ लागेल, कारण कुठली पण चांगली गोष्ट बनायला वेळ लागते. दादा आपला कामामध्ये बिझी आहे, त्यामुळे त्याशी बोलत नाही मी. तर हे दादा आहेत आपले, यांनी एक नवीन माहिती दिली. हा वडापाव किती दिवस झाले चालू आहे? किती वर्ष? 35-36 वर्ष झाले असतील. 40 वर्ष ह्या जागेमध्ये वडापाव चालू आहे? ह्या जागेमध्ये नाही, तिकडे पहिला होता झाडाखाली. तिथनं रोड गेल्यापासून आम्ही इकडे आणलेला आहे. हा, त्याच्यामुळे इकडे आलेला आहे. त्याची कामं चालू आहेत ना, त्याच्यामुळे इकडे आलाय. हा, बिर्याणी बिर्याणी हाऊस आपला तिकडे आहे, त्या बाजूला आहे रस्त्याच्या डाव्या साईडला बघा. ओके. ते स्वीट दिले त्याच्या बाजूला यांचं बिर्याणी हाऊस पण. सगळी बिर्याणी भेटतात, व्हेज आणि नॉन व्हेज, आणि चायनीज पण भेटतो. चायनीज पण मिळतं. ओके, म्हणजे जी लोक आपल्याला मुंबई गोवा हायवे वरती प्रवास करतात त्यांच्यासाठी महत्वाची बातमी. एक तर फेमस वडापाव खा इथे येऊन, आणि दुसरी गोष्ट समोरच्या बाजूला बिर्याणी हाऊस आहे, बिर्याणी चायनीज. ओके, आपण निश्चित नेक्स्ट टाइमला तिथे जाऊन एक्सप्लोर करूया आणि ट्राय करूया. पण सध्या आपण घेतो इथे 5 वडापाव, कारण रस्त्यावरून येताना आणि जाताना दोन्ही वेळेला
मी स्वतः वडापाव इथून खाल्ल्याशिवाय जातच नाही. हा. इतका तुम्हाला माहिती नाही तुमचा वडापाव किती फेमस आहे, कळलं का? आणि अजून पण किती फेमस होईल. 2 मिनिटं थांबा जरा, आम्हाला प्लेटी उचलू द्या जरा. हा? प्लेटी उचलू द्या. कस्टमर उभे आहे. हे पण 5 मिनिटं टाका. हा, एक काम यांची टाकून यांना मी थोडस मुलाखत मध्ये घेतलं आणि आता मिरची तळायला ठेवलेली आहे. हे जे दादांचं दुकान आहे, आता दिवसभर तुम्हाला वडापाव मिळतात. तर डे नाईट चालू असतं. एक नवीन माहिती आहे, रात्री तुम्हाला अंडा बुर्जी अशा स्वरूपामध्ये मॅगी, जर रात्री तुम्ही रात्री जर का प्रवास करत असाल तरी पण रात्री किती पण वाजता 1, 2, 3, 4, 5 रात्रीचे. ओके, त्यांची अशी माहिती आहे की रात्रभर सुद्धा तुम्हाला अंड्याचे पदार्थ बुर्जी वगैरे भूक लागली असेल तर मिळू शकतात. आणि दिवसा वडापाव, भजी, पॅटीस, समोसा. पण वडापाव खूपच जास्त फेमस आहे, खूपच जास्त अप्रतिम टेस्ट आहे. याचे कारण म्हणजे या चटण्या बिटण्या अशा एकदम पद्धतशीर लावून मिळतात, त्याच्यामुळे एक वेगळीच प्रकारची चव आहे, मिरची असते. आता ही एक नवीन माहिती आहे. आणि वडापावची किंमत आहे फक्त 15 रुपये. जगभरामध्ये वडापाव आता 17 रुपये झाला, 18 रुपये झाला, पण यांच्याकडे वडापाव आहे तो फक्त 15 रुपये. आणि खरोखर जर का आपण या मार्गातून येणार असाल तर इथे लोणेऱ्याला नक्की थांबा. येताना आणि जाताना 2 मिनिटं थांबून दादाचा वडापाव, बाकी कॉर्नरचा वडापाव खाऊन आठवणीने जा. आणि त्याच्यानंतर आपण नक्की आपल्या व्हिडिओचं पण नाव काढणार. धन्यवाद. घेतलेलं आहे दादा, भेटूया परत. धन्यवाद. ओके, चला. दादा, हो वडापाव खाण्याची पद्धत आगळी वेगळी. कोण तो तोडून खातं, कोण वडापाव पावामध्ये वडा मिसळून खातं, कोण चटणी लावून खातं, तर कोणाला गोड चटणी आवडते तर कोणाला तिखट चटणी आवडते. तर आता आपण सगळ्या प्रकारच्या चटण्या इथे घेऊन आलेलो आहे. अशा प्रकारे प्लेट दिलेली आहे आणि आता पावामध्ये वडा भरला जाईल आणि त्याचा पूर्णपणे आनंद आस्वाद घेतला जाईल. कोणी वडापावला हेल्दी म्हणतं, कोण वडापावला अनहेल्दी म्हणतं. जे काय असेल ते असेल, पण आपल्याला साठी बाकी वडापाव अतिप्रिय आहे. आणि महाराष्ट्राचं किंवा आपल्या मुंबईचं जास्त करून पूर्ण अन्न आहे असा हा वडापाव आता आपण याच्यामध्ये पावामध्ये भरलेला आहे. चटणी लावलेली आहे आणि बाकीच्या चटण्या पण आहेत आणि या सगळ्याचा आपण आता आस्वाद घेणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? खाण्यावर कोण प्रेम करत नाही? खाण्यावर तर सगळेच प्रेम करतात आणि वडापाववर तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपण सगळे प्रेम करतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याच्याबद्दल कमेंट करा. या रस्त्यावरून येणार असाल, हे बघा, इथून जर आपण येणार असाल तर हा समोरचा कॉर्नरचा वडापाव एकदा तरी नक्की ट्राय करा. भेटणार आहोत आपण अशाच एखाद्या नवीन एक्साइटिंग व्हिडिओमध्ये, ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये, एखाद्या फूड ब्लॉगमध्ये किंवा फॅमिली ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, प्रवास करताना जपून करा. बाय बाय, धन्यवाद, आभार. आम्ही मात्र आता वडापाव खाऊन घेतोय. वडापाव खायला या. या वडापाव खायला.